रिव्हर्स मायग्रेशनच्या निमित्ताने जे जे आमचे तरुण तरुणी अन्य शहरात अन्य राज्यात आहेत त्यांनी होणारे हे कार्यक्रम होणारी आमची भाषणं ह्याच्यावर फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. शेवटी आम्ही ही गुंतवणूक का आणतो आहे जेणेकरून आमच्या जिल्ह्यातला तरुण आमच्या जिल्ह्यामध्ये राहूनच त्याच्या गावामध्ये राहूनच त्यांनी नोकरी करावी, दर्जेदार नोकरी करावी, चांगल्या पगाराची नोकरी करावी, यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. आमच्या जिल्ह्यातला तरुण जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये राहून जेव्हा नोकरीने रोजगार करेल तेव्हा थेट आमच्या जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नावर त्याचा फरक पडेल आणि म्हणूनच हे सगळे प्रयत्न आज आम्ही करतो आहे. आज हा बोट बनवण्याचा कारखाना पहिला आहे, पण त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये आरोंदा जेटी असो, रेडी बंदर असो, पंचतांत्रिक हॉटेल असो, असे असंख्य प्रकल्प आमच्या सिंधुदुर्गाच्या उंबाट्यावर आता येऊन थांबलेले आहेत. आता मला ह्या निमित्ताने विश्वास आहे भविष्यामध्ये कोणालाही दुसऱ्या राज्यात जाऊन काम करायची गरज भासणार नाही. म्हणून ह्या निमित्ताने आमचे जोया मरीन चे आमचे जॉन आणि सुरेश देवेजे असतील आणि सगळ्याच लोकांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून आमच्यावर विश्वास ठेवला. गोव्यावरची फॅक्टरी असताना पण त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करायचं ठरवलं, त्यासाठी मनापासून आभार मानतो. साहेब, कधीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आणि किती रोजगार निर्मिती या प्रकल्पात? पहिल्या तर 2 ते 2.5 महिन्यामध्येच त्यांनी जे काही कर्नाटकची जे त्यांचं फॅक्टरीचं काम आहे ते आता महाराष्ट्रात शिफ्ट करून पहिल्या बोट 2-2.5 महिन्यामध्ये पहिली बोट ते तयार करतील. त्या बोट बनवण्याच्या कारखाना जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करेल तर किमान 200 मुलं तरुण तरुणी आपल्याला त्या कारखान्यामध्ये आम्हाला लागतील आणि म्हणून ही तर सुरुवात आहे. आता हे फक्त एक भाग झाला. जसं आमच्या देवरेजींनी सांगितलं, जलवाहतुकीच्या निमित्ताने आम्ही पूर्ण कोकण किनारपट्टी मुंबईपर्यंत जोडणार आहोत आणि म्हणून सिंधुदुर्गापासून ते मुंबईपर्यंत जिथे जिथे अशा पद्धतीच्या बोटी लागतील तिथे तिथे या कारखान्यामध्ये त्या बोटी बनतील. साहेब, ते प्रशिक्षण केंद्र सुद्धा म्हणजे जे स्किल आहे ते सुद्धा सेंटर सुरू करणार आहे. ते इथे जे बोट बनवण्याच्या कारखान्यासाठी जे स्किल लागतं ते आमच्या इथल्या तरुण तरुणींकडे नाही आहे आणि म्हणून त्यांनाही तयार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना ट्रेनिंग करण्यासाठी स्वतः जॉन त्याचा पुढाकार घेणार आहेत, जोया मरीन पुढाकार घेणार आहे आणि जास्तीत जास्त मुलांनी त्याचा लाभ घ्यावा. त्याच्यासाठी एखादा जो कोर्स असेल किंवा काय असेल त्यासाठी ते लवकरच जाहीर करू, सगळी माहिती पत्रिका जाहीर करू. मुलांनी तयार राहावं, स्वतः पण इंटरनेटवर जाऊन काही माहिती गोळा करावी जेणेकरून तुम्ही जेव्हा फॅक्टरी तयार होत असताना जेव्हा जेव्हा जोया इन्फ्रास्ट्रक्चर जोया मरीनकडून तुम्हाला संपर्क केला जाईल तेव्हा तेव्हा जास्तीत जास्त मुलं तळवणे आणि आजूबाजूच्या सावंतवाडी सिंधुदुर्गातली जास्तीत जास्त मुलं इथे काम करायला आली पाहिजे. साहेब, तुमचे अभिनंदन करण्यासाठी आज अनेक विरोधी पक्षांचे लोकसुद्धा दिसले. खरं तर आज व्यासपीठावर बाबूराव धोरींसारखे शिवसेना प्रमुख जे उपाटाचे होते त्यांनी सुद्धा चर्चा जेव्हा ते माझ्या बाजूला बसले की मी खास नितेशजींसाठी आलो आहे हे वाक्य वापरलं होतं आणि आपण सुद्धा सन्मानपूर्वक त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. बघा, आम्ही कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असलो तरी आमच्या सिंधुदुर्गवासी आहोत, सिंधुदुर्गावर प्रेम करणारे नागरिक आहोत आणि म्हणून राजकारण निवडणुकीच्या काळापर्यंत करायचं असतं. अन्य वेळी विकासासाठी आम्ही एकत्र आहोत हा संदेश जाणं हे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून उद्या आमच्या जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण असेल, जिल्ह्याची प्रतिमा चांगली राहते, जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूकदार येतात आणि मुलांना रोजगार निर्माण होतो. सर, वाहतूक करण्यासाठी रस्ते व्यवस्थित आहेत का इथे आपल्याकडे? कुठले खराब झाले असतील त्याची यादी तुम्ही मला द्या, मी तुम्हाला नीट करून देतो. हां, तुम्ही यादी मला द्यायची, इथे जी हे 5 रस्ते खराब आहेत तयार करून देण्याची जबाबदारी माझी. विकासाच्या प्रक्रियेमध्ये पत्रकार, राजकारणी, उद्योजक सगळे एकत्र असले पाहिजे. तुम्ही आमच्या विरोधात असं नाही, मी पत्रकार आमच्या विरोधात समजत नाही. उलटं मला तुमच्याकडची आलेली माहिती मला उपयोगाची ठरते, मी त्याला माहितीला वापरतो आणि ती चूक सुधारतो आणि म्हणून असे कुठले रस्ते असतील तुम्ही आम्हाला द्या, निश्चित पद्धतीने तो प्रश्न सोडवला जाईल. साहेब, रेडी बंदराबद्दल तुम्ही सांगितलं आणि बरीच वर्ष तिथे तो प्रश्न प्रलंबित आहे. आता रेडी बंदरच्या बाबतीत जसं मी सांगितलं तिथे येण्याचा जो अप्रोच रोड होता तो खराब होता आणि आता मला कुठल्याही तिकडच्या ग्रामस्थांना डिस्टर्ब न करता, त्रास न देता आम्ही एक नवीन पूल तिकडून काढतोय जेणेकरून रेडी बंदरच्या आतमधल्या ते येण्यासाठी सुकर होईल. आता नशिबाने का म्हणेन ना, मी त्या खात्याचा मंत्री आहे म्हणून जे बंदर माझ्या वडिलांनी सुरू केलं, वडिलांनी प्रस्तावित केलं त्याला पूर्ण करण्याची संधी मला त्याच खात्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे आलेली आहे. म्हणून त्याच्यावर आम्ही उपाय काढलेला आहे, त्याचा एस्टिमेट तयार केलं जातं आहे. लवकर रेडी बंदर पण
100% क्षमतेने सुरू होणार. साहेब, मुंबई जल मेट्रोला सुद्धा इथून बोटी पुरवल्या जात आहेत. म्हणजे हे ग्लोबल एक प्रकारे इथली जी आपली आर्थिक सुबत्ता आहे ही सुद्धा सुधारणार आहे, त्याबद्दल नक्की. कारण की आता जिथे जल वाहतूक, जसं मी तुम्हाला सांगितलं, आमचं महायुतीचं सरकारचं महत्त्वाकांक्षी तो एक प्रयत्न आहे. म्हणून जल वाहतुकीसाठी आता नुसतं मुंबई वॉटर मेट्रोसाठी आम्हाला 407 कोटी लागत आहे. आम्हाला कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जल वाहतुकीच्या निमित्ताने जोडायचं आहे. म्हणून ह्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त मागणी आहे. जिथे मागणी असते तिथे सप्लाय करायला लागतो, जिथे मागणी असते तिथे रोजगार निर्मिती होते. म्हणून ह्या क्षेत्राच्या माध्यमातून बहुसंख्य लोकांनी, ते पण पर्यावरणपूरक, कुठेही कोणालाही कुठल्याही पर्यावरणाला ऱ्हास न लागता इथे चांगले विकासात्मक प्रकल्प येणार. सर, जिल्ह्यातील युवकांना तुम्ही या निमित्ताने काय संदेश द्याल? कामाला लागा, माहिती गोळा करा. उगाचच्या त्या मोबाईलवर इकडे तिकडे चुकीचे वेबसाईट बघण्यापेक्षा बोर्ड बनवण्या प्रकल्पासाठी, बंदरांसाठी, जेटीसाठी, 5 स्टार हॉटेलसाठी कुठल्या नोकऱ्या लागतात, कुठली स्किल लागते ह्याची माहिती गोळा तरी तयार करा, चालू करा. आम्ही तुम्हाला नोकऱ्या देणार आहोत. इकडच्या प्रत्येक घरामध्ये मला किमान 2 लोकांना तरी ह्या कारखान्यातून नोकरी मिळवून द्यायची आहे. जिल्ह्यातल्याच मुलांनाच मला इथल्या नोकऱ्या द्यायच्या आहेत. कुठेही माझा तरुण मला चुकून पण गोव्यामध्ये दिसता कामा नाही. सगळेचे सगळे माझ्या जिल्ह्यामध्ये परत आणण्याचं काम मी करणार आहे. सर्वात आज स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक उपोषणं होणार होती, मात्र काल आपण मध्यस्थी केल्यानंतर अनेकांनी ही 20 उपोषणं, म्हणजे जिल्हा मुख्यालयामध्ये 10 आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये 10 असं पकडून आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त 20 उपोषणं यावेळी झालेले रेकॉर्ड आहे. म्हणजे काल 111 होते, आज फक्त टोटल मिळून 20 आहे. आणि म्हणून आम्ही जो संवाद जनतेशी साधतो तो महत्त्वाचा आहे. मी कोणालाही विरोधाला विरोध करत नाही, कोणालाही राजकीय शत्रू समजत नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या पक्षाचं काम करत असतं, फक्त संवाद महत्त्वाचा. नॉट करप्टेड असा प्रशासन चालवावं अशी नेहमी तुमची भूमिका राहिली आणि आता जी काही आंदोलनं झाली त्यात काही सत्ताधारी पक्षाचेही लोक आहेत किंवा ते आंदोलनाला बसले आणि त्यांची मागणी हीच आहे की अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्याबद्दल आपली भूमिका काय आहे? त्यांनी त्या अधिकाऱ्यांबद्दल मला पुरावे आणून द्यावे, मी नक्की कारवाई करणार. पुरावे अगर आले आणि ते सिद्ध झाले तर तुम्हाला माहिती आहे माझे काम करण्याची पद्धत. पण म्हणून कोणावरही बेछूट आरोप करण्यापेक्षा पुरावा सकट माझ्याकडे यावं की पालकमंत्रीजी असा पुरावा माझ्याकडे आहे, तो अधिकाऱ्याला घरी पाठवण्याचं काम मी करणार.